नमस्कार दादा, तुमचा परिचय काय? नमस्कार. आमचं गाव चापळ, तालुका पाटण, जिल्हा सातारा. आम्ही आज खिलार गाय काय सातारा जिल्ह्यातील शेळकेवाडी या गावात घेऊन आलोय. आणि नंतर बैलाची आम्ही खासियत बघितली. बैलाचं शरीर, सौंदर्य, बाकी त्याची रचना. बैल हा उत्तम दर्जाचा बैल आहे. बैल म्हणजे इथं बैलाकडे कसा आला ह्या बाजा, म्हणजे बैलाकडे कसं काय आला तुम्ही? मी भागात तुमच्या बैलाचं नाव बरेच ठिकाणी ऐकून आहे. बैलाची पैदास म्हणा, तर बैलाचे होणारे पैदास, कालवड असू दे, खोंड असू दे, आम्ही यूट्यूब चॅनलवर बी तुमचं बघितलंय, ऑनलाईन पण बघितलं. बघितल्यानंतरच आम्ही हा बैल निवड केला. आता सातारा म्हणजे भागात बरीचशीच 1,500 रुपये घेते ती, तर आपला बैल कसा 2,000 रुपये आपण घेतो एका गाईसाठी, रत्नासाठी. तर तुम्हाला असं 2,000 दिल्यावर इथं बैलाला बघितल्यावर खंत वाटते का कुठल्या गोष्टीची? काय सुद्धा खंत वाटत नाही. शेतकऱ्यांना आमची विनंती आहे की त्यांनी 2,000 रुपये गेल्यासारखं म्हणजे काय त्याचं हे नाही, पण बैलाची तशी रचना आहे. पैदास पडणारे भविष्यात ज्याला वंशावळ खरंच तयार करायचे खिलार गायपासून, त्यानं 2,000चा विचार न करता बैल बिनधास्त ते शेळकेवाडीत घेऊन यावं.